जयदेव आणि रोहिणी हट्टंगडीचं सांगुणा, रत्नाकर मतकरींचं लोककथा 78, डॉक्टर शरद भुताड यांचं किंग लियर, वामन बेगावकर यांचं चाफा, उषा नाडकर्णी आणि आयएनटीचं गुरु, रवींद्र साठे यांच्या गायकीतलं घाशीराम कोतवाल. राज्यनाट्य स्पर्धांमध्ये अभिजात ठरलेल्या या नाटकांचे प्रवेश त्याच नाटकातल्या दिग्गजांनी रंगमंचावर सादर केले आणि अवतरला राज्यनाट्य स्पर्धेचा सुवर्ण इतिहास. सांगू ना, सोडा माझा हात. सांगू ना, चांदण्यात लय गोड दिसतेस तू. सोडा माझा हात. दूर बाबर. या काय कोंबडीचं जेवण वाटले भाई. मनात आलं खावंसं वाटलं का मोर याया. असं काय करते इकडे? सोडा माझा हात. इथं ये प्रमाण केलं तरी मी नाही करायचे. ये तू ये. सोडा माझा. सोडा. एकदा सोडून दादा म्हणून आता मातूर खरी, एकदम खरी. पर मला एकलीलाच ते ठाव आहे. मला एकलीलाच. आता मी सुका न झोपन. तुम्ही असं विचार करत राहावं, मग मला निधी येईल का एकलीला? परवा पतूर फौजदार नागाचे हालचाल करायला हवी, नाहीतर पोलीस ठाण्यावर धरणे धरावं लागणार. समधी कोणीने चांभारत तयार आहे ते. अहो मग ते फौजदार करेल की त्याची काळजी. तुम्ही कशामुळे करताय डोक्याचं खोबरं? तुला ठाऊक नाही सायत्रे, तो फौजदार आहे पाटलाचा बांधलेला माणूस. तू का पाटलाच्या पुतण्याला लाखामध्ये टाकणार आहे? एखाद्या माजलेल्या घोडीलाही तिच्या इतकी नसेल संभोगाची अनिर्बंध भूक. कमरेपासून खालच्या भागात त्या असतात फक्त जनावरे, आणि स्त्रिया कमरेच्या वर. देवाची बालकी असते फक्त कमरपट्ट्यापर्यंत. खालचे सर्व असते सैतानाचे. तिथेच नरक, तिथेच अंधार, तिथेच गंधकाची खाण. जळती उकळती दुर्गंधी सर्वनाश. शिश थू थू थू. बाबा गंधविक्या, मला तोळाभर कस्तुरी दे, माझी कल्पना शक्ती सुवासित करण्यासाठी. चल, या देव चाफ्यावर अजून फुलं आहेत आणि शेकड्याने फुलतायत, पण अजून शेजारची म्हातारी काय मरत नाही. 4 फुलं तरी घातली असती तिच्या टाळक्यावर. 4च का? विष्णुपंत 4च का? शेकडो फुलांनी त्या म्हातारीचा देह झाकून नसता का टाकला? म्हातारी काय मरत नाही, आणि हा चाफा झाला फुलतोच आहे, फुलतोच आहे. फुलू दे, फुलू दे. शी, हा माणूस शहाणा आहे की मॅड आहे? आणि हा विष्णुपंत म्हणून कुणाला हाका मारतोय? आपण दोघा लगीन करूया, हाऊसिंग बोर्डात राहूया, तिथं आपले कपडे तारेवर वालूया. तुझी चरडी, माझा लुगरा, आणि त्याच्यामध्ये आपल्या पोरांची मुतान भिजलेली लंगोटी. मी संध्याकाळी गॅलरीच्या कट्ट्यावर अशी कोपरा टेकून उभी राहीन तुझी वाट बघत. तू मुरारजी मिल मधना परतशील. तुझ्या हातात पिशवी असेल, त्यात मुल्याची भाजी नि आबोलीची येणी. काय बोलतो? तुझ्या माझ्या वयाचा विचार करायला पाहिजे तर केलाय मी. नदी नाही जात समुद्रावर प्रेम करायला? कशी लपालपा धावती. पृथ्वी नाही सूर्याच्या भोवती घोटाळत. हा, या कोणी शिकवाय ना लागत, तापसुकच येत आहे. जागी सारी रतिया नाही समझत पिया. जागी सारी रतिया नाही समझत पिया.
जागी सारी रतिया. 1994 साली स्थापन झालेल्या आणि गेली 7 वर्ष राज्यनाट्य स्पर्धा गाजवणाऱ्या कुमार सोहनी यांच्या मुलुंड संस्थेने याही वर्षी बाजी मारली. यावर्षी अव्वल ठरलेल्या त्यांच्या अथ मनुस जगनह या अरुण नलावडे अभिनीत नाटकाचा प्रयोग या निमित्ताने रंगमंचावर सादर झाला. 24व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीतील प्रथम पारितोषिक विजेते नाटक अथ मनुस जगनह. लेखक प्रभाकर लक्ष्मण मयेकर. दिग्दर्शक नेपथ्य आणि पार्श्वसंगीत कुमार सोहनी. प्रकाश योजना गिरीधर मोरे. वेशभूषा प्रकाश मयेकर. ध्वनी संकेत अविनाश बोरकर. सादर करते संस्था मुलुंड. अथ मनुस जगन. अथ यू वॉन्ट टू सी मोर? अजून बघायचंय? लुक. लुक. मराठी रंगभूमीला अनेक नवनवीन लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ देणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या या सुवर्ण युगाला हाऊसफुलचा सलाम. राज्य नाट्य स्पर्धेची ही घोडदौड अशीच चालू राहो आणि त्या जोगे मराठी रंगभूमी अधिकाधिक समृद्ध हो अशी आशा करूया आणि इथेच ब्रेक घेऊया. आता आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.